सगळी पोरा बोलतो वालाच्या शिंगांची पोपटी करायची. बरं 100 रुपये किलो वालाच्या शिंगा आहेत आणताव ना. तो बोलतो इकतच्या शिंगांची का पोपटी करतान का? वालाच्या शिंगा चोरून आणल्याशिवाय पोपटीला चवच लागणार नाही. तर बरं आता कोणचे वालन शिराचा? बाई बोलतं आमच्या गावाने एकाचा आहे पाक्षीचं वाल. शिंगा खुराला सगळी वालन शिरली. बाई बोलतं आज मी शिरमीटची पिशवी भरून शिंगा खुरीन. त्याला बोललो जाल तिथं तुमची नाटका सारखीच र यारपटेच के. त्या पाक्षीच्या बामणी लागलेल्या शिंगा बघून भाईने तोंड आंबाट केला. बोलतं शिंगा धुतल्या नाही तर मी खाणार ना. पण पाणी कुठे? बाई बोलतं 12 कोसवले मी इन्नाचं पाणी आणले, घाबरू नका. मी बोललो पाण्याला कसला तरी वास येत र. तर बोलतो यो आमचे नईचा पाणी आहे. या मेडिसिन पाण्यान केमिकल सोरून सोरून पार नईची वाट लावले. शेवटी बिस्लरीचे पाण्यान चिकनची आंघोळ घातली ना. जॉन्सन बेबी पावडर लावताना तसा मीठ मसाला लावला ना साईडला ठेवला. मारक्यान मारबिटीचा पाला भरला ना. मग गोविंदाला कसं थर लावतो तसं मारक्यान वालाच्या शिंगांचं थर चरवलं. बाईला बोललो आता बरं पॅन्डा कुठे? तर बोलतो थांब बाजूच्या शेतांशी हाणताव 2 माचुंड. अरे त्या सगळा ठीक पण माचीस काय आहे? मीनी 3रीचे पुस्तकान वाचलेला की अश्मयुगान माणूस डगरान आग पेटवाचा. बरं मी पण पेटवीन ना. पण यो काम का साधा ना बाई. बाई बोलतो तुम्ही घाबरू नका. मीनी काल चायनीज खाले. या पेंड्यावर बसताव 2 मिनिटांना आग लागल. अरे या काय? बाईने तर फोदेव केला. अरे अँब्युलन्सला बोलवा कोणतरी. नाही तो फायर ब्रिगेड असतं वाटतं. कशी बशी आम्ही आग इजवली ना. पोपटीचा मार्का पेंड्यावर ठेवून आग पेटवली. आग जरा जास्तच लागली त्यामुळे मार्का करापला. पण ही शेवटची पाक्षीची पोपटी खायला जाम मजा आली हो.